खरं तर नितेश राणे आपण बघायला गेलो तर ते महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचे चिरंजीव आहेत. आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर एका राजकीय घराण्यातलं जर कोणी जर मंत्रिमंडळात असेल किंवा एक पदाधिकारी नेता म्हणून काम करत असेल तर ती एक जबाबदारी असते की आपण बोलत असताना काळजी घेतली जावी. मात्र कुठंतरी इथं या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि एक वयाचं पण भान राखलं जात नाही. तर याकडे म्हणजे सातत्याने टीकाटिप्पणी होतच असते. पण हे सगळं होत असताना त्यांना पक्षाकडून ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत का? मला सांगा, त्यांनी अशा पद्धतीनं ज्यावेळेस फेसबुकवर लिहिलं, मला वाटतं 10 मिनटंसुद्धा झालं नाही त्यांच्या कार्यकर्त्याचे घाणेरडे फोन यायला सुरुवात झाली. तुम्ही कुणाच्या आईला शिवी देत आहे? प्रकाश महाजनची आई कोण? तर तुम्हाला ज्ञान नाही असं तर म्हणता येणार नाही. हे भारतीय जनता पक्षात जरी असले तर भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्ता मला कधीही असं बोलणार नाही. हे सगळे नारायण राणे आणि त्यांच्या मुलाचे काय ज्याला आपण म्हणतो लाभार्थी आहेत, कार्यकर्तेसुद्धा नाही, लाभार्थी आहेत. आणि तुम्ही असं केलं परवापर्यंत चालू होतं. अर्थात मी त्याच्यातून तयार असल्यामुळे मी तो बंदोबस्त कसा करायचा केला.